झी 24 तास एक पाऊल पुढे। गुप्तचर संस्थांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरी करू शकतात असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिलाय। समुद्रमार्गे पुन्हा येऊ शकतात दहशतवादी, कोकण किनारपट्टीवरून करू शकतात घुसखोरी। होय, समुद्रमार्गे दहशतवादी भारतात प्रवेश करू शकतात, तसा इशाराच गुप्तचर संस्थांनी दिलाय। त्यामुळे कोकणातलं पोलीस दल खडबडून जागं झालंय। संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्रात सशस्त्र पोलीस 24 तास डोळ्यात तेल घालून गस्त घालतायत। तसंच बुरुंडी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येतेय। प्रत्येक लँडिंग पॉइंट आणि बंदरे या ठिकाणी हे ठेवलेली आहे, सुरक्षा ठेवलेली। आम्ही स्वतः पेट्रोलिंग करतोय, लोकांनी अलर्ट केलेला आहे आणि मच्छीमारांनी राहणारे आजूबाजूची गावं यांना पुन्हा त्याप्रमाणे सतर्क करून महत्त्वाच्या सूचना त्यांना दिलेल्या आहे, भीतीपासून त्यांना दूर ठेवलेला आहे। याप्रमाणे कामगिरी चालू आहे। मुंबईच्या 26/11च्या हल्ल्यावेळीही पाकिस्तानचे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत आले होते। तसंच काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनारपट्टीवर पाकिस्तानचा शिक्का असलेली चरसची पाकिटही सापडली होती। त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क झालेत। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।